अक्षय तृतीया हा पितरांचा सण म्हणून सुद्धा ओळखला जातो। या दिवशी पितरांसाठी तर्पण विधी, पिंडदान, दानधर्म करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। यंदा 2025 मध्ये 30 एप्रिलला बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे। बऱ्याच जणांची अशी कमेंट होती की सासू सासरे असताना त्यांच्या सासू सासऱ्यांचं पिंडदान, तर्पण विधी, पितृपूजन आम्ही करावं का? तर नाही, आपले सासू सासरे असताना मुलाला आणि सुनेला अधिकार नसतो की त्यांच्या सासू सासऱ्यांचं तर्पण विधी, पिंडदान करावं। आपले सासू सासरे जिवंत असताना त्यांच्या सासू सासऱ्यांचं पिंडदान, तर्पण विधी मुलाने आणि सुनेने करणं म्हणजे हा एक प्रकारचा दोषच आपल्या स्वतःला, घराण्याला लागून घेण्यासारखा आहे। त्याच्यामुळे हे करू नका। सासू सासरे जिवंत असताना त्यांनाच अधिकार आहे त्यांच्या सासू सासऱ्यांचं किंवा 3 पिढ्यांपर्यंतच्या पितरांचं तर्पण विधी आणि पिंडदान करण्याला। तुम्हाला जर हवं असेल, म्हणजे मुलाला, सुनेला जर हवं असेल, तुम्ही बाहेरगावी नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त कुठे राहत असाल, तर तिथे आपल्या 3 पिढ्यांच्या पितरांचं स्मरण करून तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये यथाशक्ती दान करू शकता। तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला पाण्याने भरलेला माठ दान करू शकता, किंवा तुम्ही एखाद्या गरीब कुटुंबाला शिदा दान करू शकता। कोणी घेणारं नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये शिदा दान करू शकता। एखाद्या मंदिरामध्ये महिनाभर अखंड दिवा तेवत राहील याप्रमाणे तेलाचे पुडे तुम्ही देऊ शकता, किंवा एखाद्या मंदिरामध्ये महिनाभर रोज आरतीसाठी पुरेल एवढं तूप, एवढ्या वाती तुम्ही देऊ शकता। अशा प्रकारे आपल्या पितरांचं स्मरण करून तुम्ही दान करू शकता। पण तर्पण विधी आणि पिंडदान आपले सासू सासरे जिवंत असताना आपण नाही करू शकत।